तर बघा, मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर ते तुम्ही जाऊन चेक करून घ्यायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे आणि माझ्याबरोबर कनेक्टेड राहायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्याला परफेक्ट म्हणतो, म्हणजे आपलं काम पूर्ण झालेले आहे. ठीक आहे. पण प्रेझेंट टेन्समध्ये आपलं काम पूर्ण झालं असेल तर त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे आणि पहिली ट्रिक ही आहे की आपलं काम पूर्ण झालं असेल असं आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले सब्जेक्ट वापरायचा आहे. ठीक आहे. सब्जेक्ट नंतर आपल्याला हॅव किंवा हॅजचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर V3, आता V3 म्हणजे काय तर क्रियापदाचे तिसरे फॉर्म. ठीक आहे, ह्याचा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्टचा वापर करणार. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट म्हणजे काय, V3 म्हणजे काय, हे सगळं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता बघा, सब्जेक्ट या ठिकाणी समजा मला असं सांगायचं आहे की मी पत्र लिहिले आहे, असं जर मला सांगायचं आहे तर या ठिकाणी मी याच्यासाठी आपण आयचा वापर करणार. त्याच्यानंतर आयच्या नंतर आपल्याला हॅवचा वापर करायचा आहे आणि V3चा वापर करायचा आहे, म्हणजे राईट लिहिणेचा V3 म्हणजे तिसरा जो फॉर्म आहे तो आहे रिटर्न. आणि त्याच्यानंतर अ लेटर हा आपला ऑब्जेक्ट असणार आहे, वस्तू असणार आहे. आणि या ठिकाणी असं वाक्य होईल की आय हॅव रिटन अ लेटर. काय वाक्य होईल, आय हॅव रिटन अ लेटर. आता या ठिकाणी हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं ते आपण जाणून घेऊया. तर बघा, हॅव आणि हॅजचा वापर, आता आय असेल तर आपण हॅव वापरणार, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे शी इट असेल, ठीक आहे, म्हणजे सिंग्युलर जर एकवचनी करता असेल तर या ठिकाणी आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे, पण आयला सोडून. ठीक आहे. आयच्या पुढे आपल्याला हॅव वापरायचं आहे, पण ही शी इटच्या पुढे आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे. ठीक आहे. आणि बाकी ठिकाणी हॅवचा वापर आपण करू शकतो, म्हणजे यू असेल किंवा वी असेल तर आपण हॅवचा वापर करू शकतो, दे असेल तरी आपण हॅवचा वापर करू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आता वाक्य पाहून घेऊया. सगळ्यात पहिले तर आपला जो क्रियापद होता राईट, तर त्याचे फॉर्म्स या ठिकाणी मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते पाहून घ्यायचं आहे. राईट, रॉट, रिटन, राईट्स आणि रायटिंग. तर असे हे 5 फॉर्म्स आहेत. त्याच्यापैकी 3 फॉर्म तुम्हाला लक्षात असणे खूपच गरजेचे आहे. ठीक आहे. म्हणजे आपण एखादं सेंटेन्स इंग्लिशमध्ये आपल्याला बोलायचं आहे तर 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, एक सब्जेक्ट आणि दुसरा वर्ब. ठीक आहे. बाकी सगळ्या ज्या ट्रिक आहेत त्या आपण इथून जाणून घेऊया. ह्या ट्रिक वापरून आपण काय करू शकतो, सेंटेन्स बनवू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला वर्ब माहिती असणे आणि सब्जेक्ट माहिती असणे हे खूप गरजेचं आहे. ओके. तर ज्यांना हे माहिती नसेल तर त्यांनी मागील व्हिडिओ जाऊन चेक करून घ्यायचे, त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणकोणते असतात ते सगळं मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. वर्बचे फॉर्म्स सुद्धा मी व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. ओके. तर आता या ठिकाणी बघा, जर आपण आय सब्जेक्ट घेतला तर आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले आहे, म्हणजे आपली जी क्रिया आहे या सेंटेन्समध्ये ती पूर्ण झालेली आहे. आय हॅव रिटन अ लेटर, यू हॅव रिटन अ लेटर, ही हॅज रिटन अ लेटर, वी हॅव रिटन अ लेटर. तर हॅव आपण वीच्या पुढे का वापरलेलं आहे, तर हे अनेक वचनी करते आहेत म्हणून आपण हॅवचा वापर केलेला आहे. फक्त अपवाद आहे आयच्या पुढे आय हा सिंग्युलर असेल तरी आपल्याला या ठिकाणी हॅवचा वापर करायचा आहे. ठीक आहे. मी फुटबॉल खेळलो आहे. आता एवढं जर सांगायचं असेल तर काय होईल वाक्य, आय हॅव प्लेड फुटबॉल. या ठिकाणी प्लेचा जो थर्ड फॉर्म असणार आहे, म्हणजे आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे, तर प्लेचा तिसरं रूप असणार आहे प्लेड. ठीक आहे. आय हॅव प्लेड फुटबॉल. अशा पद्धतीने आपल्याला सिंपल ह्या ट्रिक्सचा वापर करायचा आहे. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ओ. अशा पद्धतीने कोणतंही सेंटेन्स असू द्या, कोणतंही इंग्लिशमध्ये काम असू द्या, जर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे असं दाखवायचं आहे तर ह्या ट्रिकचा वापर करायचा आहे. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. आता या ठिकाणी आपला प्रेझेंट टेन्समधला जो सेंटेन्स आहे तो या ठिकाणी तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता. आता हे सेंटेन्स जर आपल्याला भूतकाळामध्ये सांगायचं असेल तर कशा पद्धतीने आपण बनवणार ते आपण पाहून घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे पत्र लिहिण्याचं काम आहे ना ते भूतकाळामध्ये झालेलं आहे असं जर आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजे मी पत्र लिहिले होते असं जर आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे की वाक्याच्या शेवटी आता आहे नाहीये, वाक्याच्या शेवटी आता होते आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी परफेक्ट क्रिया पण पूर्ण झालेली आहे, पण ती भूतकाळामध्येच पूर्ण झालेली आहे. जेव्हा भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली होती हे आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला ह्या ट्रिकचा वापर करावा लागणार आहे, या नियमाचा वापर करावा लागणार आहे. मग नियम काय आहे,
तर एस प्लस हॅड वापरायचं आहे, त्याच्यानंतर V3चा वापर करायचा आहे आणि ऑब्जेक्ट. अतिशय सोपं आहे. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, तुमच्या डोक्यामध्ये हे फिक्स बसवून ठेवा किंवा रिपीट करत जा. एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. असं जर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ह्याला जर फिक्स करून ठेवलं, ठीक आहे, किंवा परत परत रिपीट केलं, तर काय होईल की एखादं वाक्य जर तुम्हाला भूतकाळामध्ये, एखादं वाक्य जर तुम्हाला भूतकाळामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली आहे असं जर दाखवायचं असेल, तर तुमच्या पटकन लक्षात येईल की मला काय करायचं आहे, सब्जेक्ट नंतर हॅडचा वापर करायचा आहे, त्याच्यानंतर मला V3चा वापर करायचा आहे आणि लगेच मला ऑब्जेक्टचा वापर करायचा आहे. दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे सब्जेक्ट आणि वर्बचा तिसरा फॉर्म. ठीक आहे, हॅड वापरायचं आहे, हे आपल्या माइंडमध्ये फिक्स करून घ्यायचं आहे. मग वाक्य कसं होईल, आय हॅड रिटन अ लेटर. पहिले कसं होतं, आय हॅव रिटन अ लेटर, जर वर्तमान काळामध्ये ती क्रिया पूर्ण झाली असेल तर. पण आता या ठिकाणी भूतकाळामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, असं जर दाखवायचं असेल तर आय हॅड रिटन अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिले होते. आय हॅड प्लेड फुटबॉल, मी फुटबॉल खेळलो होतो. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हॅडचा वापर करायचा आहे आणि वर्बचा तिसरा फॉर्म वापरायचा आहे. आणि जे करते तुमचे असतील, सब्जेक्ट असेल म्हणजे यू हॅड रिटन अ लेटर, ही हॅड रिटन अ लेटर, शी हॅड रिटन अ लेटर आणि वी हॅड रिटन अ लेटर. आता या ठिकाणी ना परफेक्ट म्हणजे आपण जी क्रिया पूर्ण केलेली आहे पास्ट टेन्समध्ये, कोणताही करता असू द्या, आपल्याला हॅडचाच वापर करायचा आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी कसं होतं, म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये कसं होतं की हॅव आणि हॅज दोन्ही होते, पण या ठिकाणी आपल्याला फक्त हॅडचा वापर करायचा आहे. म्हणजे हे अतिशय सोपं आहे. पास्ट टेन्समध्ये अतिशय सोपं आहे एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असं दाखवायचं आहे. तर आता हेच आपण फ्युचर टेन्समध्ये पाहूया की एखादी क्रिया फ्युचर टेन्समध्ये पूर्ण झाली असेल तर आपल्याला कशा पद्धतीने, कोणत्या ट्रिकचा वापर करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ना भविष्य काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे आपल्याला असं दाखवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली, आपलं जे काम आहे ना ते परफेक्ट म्हणजे पूर्ण झालेले आहे, ते पण भविष्य काळामध्ये पूर्ण झालेले आहे असं जर दाखवायचं असेल तर त्याची ट्रिक आहे, ही आपली तिसरी ट्रिक आहे. बघा, एस प्लस शाल किंवा विल, त्याच्यानंतर या ठिकाणी हॅवचा वापर करायचा आहे, त्याच्यानंतर V3चा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ओचा वापर करायचा आहे, म्हणजे आपला ऑब्जेक्ट लिहायचा आहे किंवा ऑब्जेक्ट सांगायचा आहे. आता जर मला असं सांगायचं असेल की तो गेलेला असेल, ठीक आहे, मला काय सांगायचं आहे, तो गेलेला असेल म्हणजे क्रिया पूर्ण सुद्धा झालेली आहे आणि ती भविष्य काळामध्ये असेल. हे काय झालं, भविष्य काळामध्ये झालं की नाही. तर असेल हा शब्द आला म्हणजे समजून घ्यायचंय की ती क्रिया भविष्य काळामध्ये गेलेली आहे, पण ती पूर्ण झालेली आहे. ते क्रियापदावरून आपल्याला समजेल. तर आपल्याला वाक्य कसं बनवता येईल, ही विल हॅव गोन. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, सब्जेक्टचा वापर केलेला आहे, त्याच्यानंतर विलचा वापर केलेला आहे, हॅवचा वापर केलेला आहे आणि V3चा वापर केलेला आहे, म्हणजे गोचा झालेला आहे गोन. ठीक आहे, आता हेच वाक्य आपण आपल्या ह्याच्यामध्ये पाहून घेऊया, जे आपण पहिलं वाक्य घेतलेलं होतं. आय शॅल हॅव रिटन अ लेटर. ठीक आहे, आय हॅव रिटन अ लेटर झालं, आय हॅड रिटन अ लेटर झालं. आता आपल्याला घ्यायचं आहे आय शॅल हॅव रिटन अ लेटर. ठीक आहे, म्हणजे मी पत्र लिहिलेले असेल. ठीक आहे, भविष्य काळामध्ये पत्र लिहिलेले असेल अशा पद्धतीने. किंवा आम्ही गेलेलो असू असं आपल्याला सांगायचं आहे, वी शॅल हॅव गोन. वी नंतर शॅलचा वापर केला, हॅवचा वापर केला आणि गोचा तिसरा रूप वापरला म्हणजे गोन. वी शॅल हॅव गोन. आता ह्याच्या पुढे तुम्ही कोणताही ऑब्जेक्ट लावून ते वाक्य कंप्लीट करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे 3 ट्रिक वापरायचे आहे. आणि एखादी क्रिया आपल्याला पूर्ण दाखवायची असेल, एखादं काम आपल्याला पूर्ण दाखवायचं असेल इंग्लिशमध्ये, तर ह्या 3 ट्रिकचा वापर आपण करू शकतो. आता एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे की ती क्रिया आपल्याला भविष्यकाळामध्ये दाखवायची आहे, भविष्यकाळामध्ये बोलायची आहे, भूतकाळामध्ये बोलायची आहे की वर्तमान काळामध्ये बोलायची आहे. त्या पद्धतीने त्या ट्रिक्सचा वापर आपल्याला करता येणार आहे. तर आशा करते की एवढं तुम्हाला समजलं असेल. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगते की व्हिडिओ पाहिल्यानंतर जर ह्याची प्रॅक्टिस तुम्ही केली नाही किंवा ह्या गोष्टी इम्प्लिमेंट म्हणून तुम्ही जर जीवनामध्ये वापर केला नाही, तर ह्या गोष्टी फक्त व्हिडिओमध्येच राहतील. तुम्ही 2 मिनिटं तुमच्या डोक्यामध्ये ते जाईल, समजेलही, पण इम्प्लिमेंट केल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही. कोणतंही वाक्य किंवा कोणताही व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये ज्या टॉपिकवरती सांगितलेला असेल
त्या टॉपिकचे तुम्ही मराठीमध्ये काय करा तर सेंटेन्स बनवा आणि ते सेंटेन्स नंतर इंग्लिशमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश खूपच लवकर म्हणजे 30 डेजचा जो आपला चॅलेंज आहे त्या 30 डेजच्या चॅलेंजमध्ये तुम्ही नक्कीच इंग्लिश बोलू शकाल आणि ते सुद्धा एक्झॅक्ट तुम्ही ज्या पद्धतीने आपल्याला इंग्लिश बोलायला पाहिजे ॲक्युरेट त्या पद्धतीने तुम्ही बोलू शकाल. पण अट एवढीच आहे की ज्या व्हिडिओमध्ये जी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे की जेव्हा जे नियम तुम्हाला फॉलो करायला सांगितलेले असेल ते नियम तुम्ही जर फॉलो केले तर तुम्हाला मात्र नक्की इंग्लिश लगेच बोलता येणार आहे एवढी गॅरंटी मी देते. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये त्याचा इम्प्लिमेंट केला नाही तर मात्र तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही. व्हिडिओ पाहिल्याचा काहीच तुम्हाला फरक पडणार नाही किंवा काहीच फायदासुद्धा होणार नाही. म्हणून सांगते की ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही कोणतेही व्हिडिओज पहा, तुम्ही माझे व्हिडिओज पहा किंवा इतर दुसरे तुम्ही इंग्लिशचे बेसिक इंग्लिशचे किंवा दुसरे तुम्ही कोणाचे इंग्लिशचे व्हिडिओज पाहत असतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर इम्प्लिमेंट करणे खूप गरजेचे आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तरच तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश बोलता येणार किंवा इंग्लिश समजेल. नाहीतर तुम्हाला फक्त 2 मिनिटासाठी समजेल आणि त्याच्यानंतर तुम्ही परत विसराल त्या गोष्टी. म्हणून इम्प्लिमेंट करणे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला काही स्टोरीज वाचणेसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे काय होईल की इंग्लिशचे जे वर्ड्स आहेत ते तुमच्या कानावरती पडतील किंवा तुम्ही इंग्लिश न्यूज बघा तर इंग्लिशच्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. आय होप आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.